विचार करा, तुमचं लग्न ठरलंय. उदयपूरच्या एका अतिशय भव्य 17 कोटींच्या राजवाड्यात डेस्टिनेशन वेडिंगची जय्यत तयारी सुरू आहे. सगळीकडं आनंदाचं वातावरण आहे आणि अचानक एका रात्रीत सगळं संपून जातं. ऐकायला एखाद्या क्राईम थ्रिलर सिनेमाची कथा वाटते ना, पण ही कोणती फिल्मी स्टोरी नाही, तर आपल्या पुण्यात घडलेली एक अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करून टाकणारी सत्य घटना आहे. पुण्याचे 26 वर्षांचे तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्याविषयी 18 जूनला बातमी येते की लोहगड किल्ल्यावरून पाय घसरून खोल दरीत पडल्यामुळे केतनचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावेळी तिथे सोबत कोण होतं, तर त्यांची होणारी बायको सिया गोयल. सियाने पोलिसांना येऊन सांगितलं की जोरदार वारा सुटला होता आणि केतनचा तोल गेला आणि तो डोळ्यांदेखत दरीत कोसळला. तिने सोशल मीडियावर एक भावूक पोस्टही टाकली, माझ्या वाढदिवसादिवशीच तू मला सोडून गेलास. पण मित्रांनो, इथेच एक असा ट्विस्ट आला ज्याने पोलिसांनाही चक्रावून टाकलं. सिया ज्या प्रकारे पोलिसांना घटना सांगत होती त्यात वारंवार बदल होत होते. पोलिसांनाही संशय आला आणि जेव्हा तपासाची चक्रे फिरली तेव्हा जे सत्य समोर आलं ते ऐकून नात्यांवरचा विश्वास उडेल. हा अपघात नव्हता, तर होता अतिशय थंड डोक्याने रचलेला एक परफेक्ट मर्डर. आता नीट ऐका. सियाचं चेतन चौधरी नावाच्या एका मुलासोबत आधीपासूनच अफेअर होतं. केतनला आपल्या आयुष्यातून आणि या जगातून कायमचं हटवण्यासाठी या दोघांनी एक भयानक प्लॅन बनवला. प्लॅननुसार केतन आणि सिया लोहगडावर पोहोचण्याआधीच चेतन तिथे जाऊन लपून बसला होता. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून त्याने त्याचा मोबाईल ऑफिसमध्येच ठेवला. किल्ल्यावर तो ट्रॅक होऊ नये म्हणून 25 रुपयांचं एंट्री तिकीट सुद्धा त्यानं काढलं नाही आणि सुरक्षा रक्षकाला मी फक्त रोजच्या व्यायामासाठी वर जातोय असं सांगून तो आत शिरला. फक्त विचार करा, वर किल्ल्यावर धुकं होतं, समोरचं नीट दिसत नव्हतं आणि केतनला तर माहीतही नव्हतं की त्याच्या मागे काळ उभा आहे. संधी मिळताच सिया आणि चेतन या दोघांनी मिळून केतनला त्या खोल दरीत ढकलून दिलं. त्यांना वाटलं मोबाईल नाही, तिकीट नाही, यामुळे पोलिसांना आपण सहज फसवू शकतो. पण म्हणतात ना, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी एक चूक नक्की करतो. चेतनने सुरक्षा रक्षकाला फसवून आत प्रवेश केला खरा, पण तो किल्ल्याच्या CCTV कॅमेऱ्यात अचूक कैद झाला. याच एका पुराव्याने या संपूर्ण केसचा पर्दाफाश केला. आज सिया आणि चेतन दोघेही पोलिसांच्या कोठडीत आहेत. पण या घटनेने एक मोठा प्रश्न निर्माण केलाय. पैशासाठी किंवा तथाकथित प्रेमासाठी माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो? प्रेम आणि विश्वासाचा खून करणाऱ्या या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवर सोप्या भाषेत माहितीसाठी या व्हिडिओला लाईक करून आताच सबस्क्राईब करा.